नमस्कार. लक्षवेध मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लक्षवेध मराठी न्यूज चॅनलवरील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. लोडेड पिस्टल डोक्याला लावून मारहाण, कंदरच्या 5 जणांवर करमाळा पोलिसात गुन्हे दाखल. मित्राला त्रास देत असल्याचे सांगत करमाळा तालुक्यातील कंदर येथील दोघांनी एकाला पिस्टल आणि कोयत्याचा धाक दाखवत इतर तिघांना बोलवून मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिली आहे. या प्रकरणी दोघा मित्रांसह इतर तिघांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कंदर येथील आनंद अशोक खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे. कंदर गावातील मराठी शाळेजवळ असताना स्वप्नील देवडकर व प्रदीप कदम या दोघांनी त्यांना स्विफ्ट कारमध्ये बसवले. त्यानंतर स्वप्नीलने आनंद खांडेकर यांच्या डोक्याला लोड केलेली पिस्टल लावून प्रदीप कदमला का त्रास देतो असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर स्वप्नीलने फिर्यादी खांडेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करत प्रदीपचा पाया पडण्याचा आग्रह धरला. आनंद यांनी पाया पडण्यास नकार दिल्यावर स्वप्नीलने त्यांच्या भाच्यासह इतर दोघांना तिथे बोलावून त्याच्यावर कोयतावरून प्रदीपच्या गाडीत असणाऱ्या 2 लहान मुलांच्या पाया पडण्यास भाग पाडले. त्यानंतर स्वप्नीलने फिर्यादी आनंद खांडेकर यांना गाडीत बसवून त्याच्या घरी नेऊन लहान मुलांना तोंडावर लघवी करण्यास सांगण्याची धमकी देत त्याच्या आईवडिलांच्याही पाया पडण्यास भाग पाडले. यानंतर प्रदीपने वाकड्या नजरेने पाहिल्यास गोळ्या घालण्याची तसेच पोलिसात ॲट्रॉसिटी तक्रार दिली तर कोणीच काही वाकडे करू शकणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी जे आहे ते करमाळा पोलिसांनी स्वप्नील देवडकर, प्रदीप कदम, स्वप्नीलचा भाचा आणि 2 अनोळखी लोकांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलिसांनी स्वप्नील देवडकर याला ताब्यात घेतले असून उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा या संदर्भात तपास करत असून या संदर्भात जे आहे ते खांडेकर यांनी ती फिर्याद दिलेली आहे.